अध्यापन तंत्राचा अर्थ, संकल्पना व स्वरूप हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. EPC1 हा जो विषय आहे, अध्यापनाची विविध साधने, तंत्र आणि कौशल्य, यातील युनिट 4 अध्यापनाची तंत्र. यामध्ये एकूण तुम्हाला 4 सब युनिटचा अभ्यास करायचा आहे. यात पहिलं सब युनिट आहे अध्यापनाची तंत्र, याचा अर्थ, संकल्पना व स्वरूप. दुसऱ्या सब युनिटमध्ये अध्यापन तंत्राची गरज, तिसऱ्या सब युनिटमध्ये अध्यापन तंत्राचं महत्त्व आणि चौथ्या युनिटमध्ये अध्यापन साधनं आणि अध्यापन तंत्र यातील फरक. तर या 4 सब युनिटमध्ये आपल्याला हे युनिट 4 अभ्यासायचं आहे. यापैकी आपण पहिलं सब युनिट अध्यापन तंत्राचा अर्थ, संकल्पना व स्वरूप हे समजून घेऊ. तर हा संपूर्ण विषय जो आहे EPC1, तर यामध्ये शिक्षकाला परिणामकारक अध्यापन करता येण्यासाठी कोणकोणत्या क्षमता असल्या पाहिजे याचा विचार केला आहे. तर युनिट 1 आणि 2 मध्ये तुम्ही अध्यापनाची कौशल्य अभ्यासली, युनिट 3मध्ये अध्यापनाची साधनं अभ्यासली आणि आता युनिट 4मध्ये अध्यापनाची तंत्र तुम्हाला अभ्यासायची आहे. तर यासाठी आपण अध्यापन तंत्राचा अर्थ, संकल्पना आणि स्वरूप समजून घेऊ. तर आतापर्यंत तुम्ही अध्यापन पद्धती हा शब्द ऐकलेला आहे. कारण अध्यापन हे परिणामकारक जर करायचं असेल तर शिक्षकाला आशयाबरोबर अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्र, अध्यापनाची साधनं, अध्यापनाची कौशल्य हा सर्व विचार करावा लागतो. मग यापैकी तुम्ही अध्यापन पद्धती हे नाव ऐकलेलं आहे. मग अध्यापन पद्धती आणि अध्यापन तंत्र यामध्ये नेमका कोणता फरक आहे, तर आपण अगदी सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊ. तर अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत, तर या पद्धती कोणतेही शिक्षक किंवा कोणताही विषय असेल तरीसुद्धा ते त्याच क्रमाने शिकवलं जातं. उदाहरणार्थ उद्गामी पद्धती जर आपण घेतली तर उद्गामी पद्धतीमध्ये कोणतेही शिक्षक शिकवतील तर आधी उदाहरणं देतील, नंतर विद्यार्थी त्या उदाहरणांचं निरीक्षण करतील, तुलना करतील, विचार करतील आणि त्यामधून मग नियम, सूत्र, व्याख्या, कल्पना या तयार होतील. मग आता गणिताचा शिक्षक समजा घातांकाचा नियम शिकवत आहेत तरीसुद्धा हाच क्रम राहील की शिक्षक आधी उदाहरणं देतील, मग विद्यार्थी निरीक्षण करतील, तुलना करतील, विचार करतील आणि त्यावरून ते सूत्र तयार होईल. मराठीचे शिक्षक समजा व्याकरणामध्ये विशेषण म्हणजे काय हे शिकवत आहे तरीसुद्धा त्यांचा क्रम हाच राहील की आधी ते उदाहरणं देतील, विद्यार्थी निरीक्षण करतील, तुलना करतील आणि त्यावरून ती व्याख्या तयार करतील. म्हणजे अध्यापन पद्धतीमध्ये त्या विषयाचं प्रशिक्षण घेतलेला कोणताही शिक्षक जर शिकवत असेल तर तरीसुद्धा ते सारख्याच पद्धतीने शिकवलं जातं. हे पद्धतींचं वैशिष्ट्य आहे. पण तंत्रांचं मात्र तसं नाही आहे. तर तंत्र म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला आकलन व्हावं यासाठी शिक्षक कोणते प्रयत्न करतात, तर यासाठी अध्यापनाची तंत्रही असतात. तर अध्यापन ही अशी प्रक्रिया आहे की त्यामध्ये एक गुंतागुंत आहे आणि आपल्याला वरवर पाहता असं वाटतं की अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रिया एकाच वेळी होत आहेत. म्हणजे शिक्षक जेव्हा अध्यापन करतायत तर तेव्हा विद्यार्थ्यांचं अध्ययन होत आहे असं आपल्याला वाटतं, पण प्रत्येक वेळी ते तसं होतं असंच नाही. आणि जेव्हा या दोन्ही प्रक्रिया बरोबर होत असतील, म्हणजे शिक्षक अध्यापन करत आहेत आणि त्याच वेळी विद्यार्थ्यांचं अध्ययन होत आहे, तेव्हा त्याला प्रभावी अध्यापन असं म्हणता येईल. आणि अध्यापन करत असताना शिक्षकाला त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता आहे त्याचा विचार करायचा असतो, विविध क्षमतांचा विकास करायचा असतो. त्याबरोबरच अभ्यासक्रम शिकवत असताना विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार करायचे असतात आणि या सगळ्यांसाठी अनुकूल वातावरण तयार करायचं असतं. आणि हे सर्व जर केलं शिक्षकाने तरच त्याचं अध्यापन हे परिणामकारक होत असतं. आणि असं परिणामकारक अध्यापन होण्यासाठी शिक्षकाला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न करत असताना अध्यापनाची कोणती एखादी पद्धत अशी नाही आहे की ती अगदी सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे, की विद्यार्थी कोणतेही असेल, विषय कोणताही असेल तरीसुद्धा ती पद्धती योग्य राहील अशी कोणतीही अध्यापन पद्धती नाही आहे. तर आशय कोणता आहे, विषय कोणता आहे यानुसार शिक्षकाला प्रयत्न करावे लागतात आणि त्यानुसार त्याला अध्यापन हे करावं लागतं.
तसंच काळ जसजसा बदलत चालला आहे तर तसतशी अध्यापनाची पद्धती तंत्र हेही बदलत जात आहेत. अगदी सुरुवातीचा जो काळ होता तर यामध्ये शिक्षक सांगायचे आणि विद्यार्थी ऐकायचे आणि फक्त घोकंपट्टी करणं म्हणजे शिक्षण हा एक समज होता. त्यानंतर हरबाटची पंचपदी आली आणि मग आपण प्रस्तावना, विषय विवेचन, संकलन, उपयोजन अशा पायऱ्यांचा उपयोग करावा लागलो. पण काळानुसार आता तेही मागे पडतं आहे. जसं अभ्यासक्रम बदलतो तसं अध्यापनाची तंत्रही बदलत आहे. हेतू मात्र एकच आहे की विद्यार्थ्यांचं अध्ययन हे टिकाऊ झालं पाहिजे आणि यासाठी शिक्षक वेगवेगळे प्रयत्न करत असतात, वेगवेगळ्या कृती करत असतात, वेगवेगळ्या आयडियाज वापरत असतात, अध्यापन मनोरंजक करत असतात आणि हे सर्व करताना अध्यापन परिणामकारक व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला असतो. तर अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे अध्ययन घडवण्यासाठी केलेली कृतींची रचना म्हणजे अध्यापन. कारण अध्यापनाचा मुख्य उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांचं अध्ययन व्हावं. जर विद्यार्थ्यांचं अध्ययन झालं नाही तर त्याला अध्यापन असं म्हणता येणारच नाही. त्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की प्रशिक्षणाची कृती म्हणजे अध्यापन. तर थोडक्यात काय की अध्यापन ही एक आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे. आंतरक्रिया कोणामध्ये होत असतात? तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये या आंतरक्रिया होत असतात आणि म्हणून आपल्याला थोडक्यात अर्थपूर्ण व्याख्या या प्रकारे करता येते की अध्ययन घडवण्यासाठी केलेली कृतींची रचना म्हणजे अध्यापन. अध्यापन तंत्र म्हणजे आपल्याला अगदी सोप्या शब्दात असं म्हणता येईल की अध्यापनात वापरली जाणारी कौशल्यपूर्ण कृती म्हणजे तंत्र. अध्यापन तंत्रामुळे शिक्षकाला विषय, आशय आणि विद्यार्थी यांच्या गरजेनुसार आंतरक्रिया बदलता येतात. कारण मुख्य उद्देश हा आहे की अध्यापन हे परिणामकारक झालं पाहिजे आणि हे परिणामकारक अध्यापन जर करायचं असेल तर शिक्षकाला विषय कोणता आहे, त्यातील आशय कोणता आहे, आपल्यासमोर असणारे विद्यार्थी कोणते आहेत, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, तर हा सर्व विचार करून आणि त्यानुसार त्यांच्या आंतरक्रिया बदलाव्या लागतात. तर यालाच अध्यापनाचं तंत्र असं म्हणतात. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की अध्यापन तंत्र कोणतं वापरायचं हा विचार करत असताना विषय कोणता आहे, आशय कोणता आहे, विद्यार्थ्यांच्या क्षमता कशा आहे आणि त्यांच्या गरजा कोणत्या आहे हे पाहून अध्यापनाचं तंत्र हे निवडायचं असतं. अध्यापन तंत्राला आपल्याला असंही म्हणता येईल की अध्यापन तंत्र ही एक प्रत्यक्ष पद्धती, कौशल्य किंवा कला आहे जी विशिष्ट कार्यासाठी उपयोगात आणली जाते. अध्यापन प्रक्रियेत ज्या विशिष्ट कौशल्य किंवा तंत्राचा उपयोग शिक्षक करतात त्याला अध्यापनाची तंत्र असं म्हणतात. म्हणजेच अध्यापन तंत्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात जेणेकरून नवीन ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचं कोरलं जाईल. मग यामध्ये काही अध्यापन पद्धती, काही कार्यनीती, काही तंत्र हे वापरले जातात. तर अध्यापनाची तंत्र जी आहेत तर ही विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी असतात आणि शिक्षक दैनंदिन अध्यापनामध्ये विशिष्ट पाठासाठी ही वापरत असतात. यामध्ये मग गटचर्चा येईल, नाट्यकरण येईल, बुद्धिमंथन येईल, असे वेगवेगळे तंत्र हे शिक्षक त्यांच्या दैनंदिन कार्ययोजनेमध्ये वापरत असतात. मग या तंत्राचं संघटन कसं करायचं, त्याचा समन्वय कसा करायचा, कोणत्या पद्धती वापरायच्या हे शिक्षकांनी ठरवायचं असतं. म्हणजे अध्यापन तंत्राला आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापन तंत्र म्हणजे अशी पद्धत की ज्यामुळे नवीन ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचं कोरलं जाईल. म्हणजे अध्यापन तंत्र वापरण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की ज्ञान हे टिकाऊ स्वरूपाचं असलं पाहिजे. फक्त ऐकून आणि विसरून गेले या प्रकारचं ज्ञान नको आहे. तर अध्यापन तंत्र वापरल्यामुळे ते ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं पाहिजे, कायम त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे.
आणि हे फक्त कोणत्या तरी एखाद्या आशयाला किंवा विषयाला वापरून चालणार नाही, तर शिक्षकाने ही तंत्र त्याच्या दैनंदिन अध्यापन कार्यामध्ये रोज वापरली पाहिजे. प्रत्येक पाठासाठी अध्यापनाची तंत्र ही वापरली गेली पाहिजे. त्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की अध्यापन तंत्र ही कशासाठी वापरायची, तर विद्यार्थ्यांच्या सांकेतिकीकरण प्रक्रियेवर परिणाम करणारी कृती म्हणजे अध्यापन तंत्र. मग सांकेतिकीकरण म्हणजे काय, तर आपण जे शिकवतो तर ते विद्यार्थी लक्षात ठेवतात आणि ही जी लक्षात ठेवण्याची प्रक्रिया आहे यालाच सांकेतिकीकरण असं म्हणतात. आणि आपण म्हणतो आहे की अध्ययन हे टिकाऊ झालं पाहिजे, म्हणजेच काय की सांकेतिकीकरण हे प्रभावी झालं पाहिजे. आपल्याला असंही म्हणता येतं की अध्यापन तंत्र म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या सांकेतिकीकरण प्रक्रियेवर परिणाम करणारी कृती म्हणजे अध्यापन तंत्र. मग सांकेतिकीकरण म्हणजे काय की आपण जे शिकवतो ते विद्यार्थी लक्षात ठेवतात, तर ही जी लक्षात ठेवण्याची प्रक्रिया आहे याला सांकेतिकीकरण असं म्हणतात, कोडिंग असं म्हणतात. कारण ही जी प्रक्रिया आहे अध्यापनाची, तर ही कोडिंग आणि डिकोडिंग यावर अवलंबून असते. म्हणजे शिकवलेलं विद्यार्थी लक्षात ठेवतात ते म्हणजे कोडिंग, आणि ते आठवतात, ओळखतात, त्याचं उपयोजन करतात ते म्हणजे डिकोडिंग. यालाच मराठीत सांकेतिकीकरण आणि निसांकेतिकीकरण हे शब्द वापरले जातात. तर अध्यापन तंत्र कशासाठी वापरायचे आहे, तर विद्यार्थ्यांच्या सांकेतिकीकरण प्रक्रियेवर चांगला परिणाम होईल, त्यांचं सांकेतिकीकरण योग्य होईल. म्हणजेच काय की आपण केलेलं अध्यापन त्यांच्या मनावर पूर्ण ठसेल, विद्यार्थ्यांच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहील, यासाठी अध्यापनाची तंत्रही असतात. त्यानंतर पुढे अध्यापन तंत्राविषयी असं म्हणता येईल की अध्यापन तंत्राचं यश किंवा अपयश हे निश्चित करणारे अनेक घटक असतात. तर विषय कोणता आहे, आशय कोणता आहे, तर यानुसार सुसंगत तंत्र हे शिक्षकाने वापरलं पाहिजे. याबाबत शिक्षक हा जागरूक असला पाहिजे. आणि होतं काय की बऱ्याच वेळा बेशिस्त, अनियंत्रितपणा, योग्य नियोजन नसणं यामुळे त्या तंत्राचं अपयश हे ठरलेलं असतं. पण तंत्र जर यशस्वीपणे वापरायचं असेल तर शिक्षकाला योग्य नियोजन करावं लागतं. आशय कोणता आहे, विषय कोणता आहे, यानुसार सुसंगत तंत्राचा उपयोग हा करावा लागतो. आणि असं केल्यामुळे नक्कीच वेळ हा कमी लागतो, कमी वेळामध्ये अधिक चांगलं हे शिकवता येतं. आणि त्यासाठी अध्यापनाचं तंत्र जे आहे तर हे लवचिक असलं पाहिजे. पुढे अध्यापन तंत्राबद्दल असं सांगता येईल की अध्यापन तंत्र जेव्हा वापरायचे असतात तर तेव्हा शिक्षकाने काही निकष ठरवले पाहिजे की आपल्याला कोणता आशय शिकवायचा आहे, त्यासाठी कोणतं आपल्याला अध्यापनाचं तंत्र वापरायचं आहे हे त्याने ठरवलं पाहिजे. शिक्षकाच्या मनामध्ये काही विशिष्ट हेतू असले पाहिजे आणि त्यामुळे अध्यापनामध्ये एक प्रभावीपणा येईल, ते समृद्ध बनेल. आणि विशिष्ट अध्यापन तंत्र विशिष्ट हेतूसाठी उपयोगी असतं हे शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जसं विद्यार्थ्यांचं लक्ष पाठाकडे पाहिजे असेल, विद्यार्थ्यांचा ज्ञानविकास करायचा असेल तर प्रश्नोत्तर तंत्र हे उपयोगी असतं. एखादा निर्णय घेण्याचं कौशल्य शिकवायचं असेल तर अभिरूप खेळ हे तंत्र योग्य असतं. म्हणजेच कोणतं तंत्र वापरायचं आहे, कोणतं निवडायचं आहे, तर हे शिक्षकाने त्यासाठी काही निकष ठरवले पाहिजे. आणि हे निकष ठरवत असताना प्रामुख्याने की तो आशय शिकवण्याचा उद्देश कोणता आहे, तर यानुसार शिक्षकाने अध्यापनाची तंत्रही वापरली पाहिजे. त्यानंतर पुढे आपल्याला असेही म्हणता येईल की अध्यापन तंत्रासाठी शिक्षकाने काही नियम तयार करणं आवश्यक आहे. मग हे कोणते नियम, तर शिक्षकाला जे वेगवेगळे अध्यापनाची तंत्र वापरायची असतात, उदाहरणार्थ वादविवाद, पथक, गटचर्चा, तर या प्रकारे जे तंत्र वापरायचे आहेत तर त्यांच्या नियमांची शिक्षकाने माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार ते राबवले पाहिजे. त्यानंतर अध्यापन तंत्राची निवड करत असताना हे पण लक्षात घेतलं पाहिजे की
जो आशय आहे तर त्याची उद्दिष्ट कोणती आहे, विद्यार्थ्यांच्या गरजा कोणत्या आहे, आपल्याजवळ अनुदेशनाचे कोणकोणते स्रोत उपलब्ध आहे, शाळेचं वातावरण कसं आहे, तर या सर्वांवर तंत्राची निवड केली पाहिजे. आणि ही निवड करणं हे पूर्णपणे शिक्षकाचं वैयक्तिक असतं, वैयक्तिक निर्णय घेतो. तरीसुद्धा वर्गामधला नीरसपणा दूर करण्यासाठी, प्रभावी अध्यापनासाठी वेगवेगळी तंत्र ही शिक्षकाने वापरली पाहिजे. आणि जर ही वेगवेगळी तंत्र वापरली तरच हे यशस्वी अध्यापन होऊ शकेल. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की यशस्वी अध्यापन हे यशस्वी नियोजनावर अवलंबून असतं. आणि अध्यापन हे काय आहे, तर अध्यापन हे एक विशिष्ट कृतींचा संच आहे. वेगवेगळ्या अध्यापन कृती त्यामध्ये येत असतात. काही व्याख्या आपल्याला सांगता येतील अध्यापन तंत्राच्या, त्या म्हणजे स्टोन्स आणि मॉरिस या शिक्षण तज्ज्ञांची व्याख्या आहे की अध्यापन तंत्र म्हणजे काय. तर अध्यापन तंत्र ध्येयाशी संबंधित तसेच प्रभावित असतात. ते शिक्षकाच्या वर्तनाला प्रभावित करतात. शिक्षक शैक्षणिक परिस्थितीत ज्या प्रकारचे वर्तन करतो तो अध्यापन कौशल्यांच्या दृष्टीने विकसित होतो. यात अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनुदेशनाला प्रभावित करण्याची भूमिका व शिक्षकाच्या वर्तनाचे सर्व घटक समाविष्ट असतात. विद्यार्थ्याचे वर्गातील वर्तन हे क्षणोक्षणी बदलत असते. अध्यापन तंत्राने शिक्षक, विद्यार्थी आणि पाठ्यविषय यांच्यामधील आंतरक्रिया विकसित होते. राय या शिक्षण तज्ज्ञांची व्याख्या आहे. त्यांनी 1997ला ही व्याख्या तयार केलेली आहे. ती म्हणजे अनुदेशन साहित्य प्रदर्शित करण्याच्या किंवा अध्यापन कार्य कार्यवाहीत आणण्याच्या विशिष्ट मार्गांना अध्यापन तंत्र म्हणतात. अध्यापन तंत्रात शिक्षक काही विशिष्ट कृती क्रमाने व सहजगत्या करतात. त्यामागे विशिष्ट हेतू असल्याने विद्यार्थी देखील सहजगत्या शिकतात. तर या प्रकारे राय यांनी व्याख्या केलेली आहे. तर अध्यापनाची विविध तंत्र आहेत. यापैकी आपल्याला काही तंत्र सांगता येतील. ते म्हणजे प्रश्नोत्तर तंत्र, नाट्यीकरण, उदाहरण व दाखले, पर्यवेक्षित अभ्यास, कथाकथन, गटचर्चा, परिसंवाद, सेमिनार, बुद्धिमंथन, भूमिका पालन, स्कॅफोल्डिंग, कार्यशाळा, अभिरूपता, कथन, ट्युटोरियल. तर असे काही आपल्याला अध्यापनाची तंत्र ही सांगता येतात. यापैकी थोडक्यात आपण समजून घेऊ. तर पहिलं जे तंत्र आहे तर हे आहे प्रश्नोत्तर तंत्र. तर प्रश्नोत्तर तंत्रामध्ये हे अपेक्षित असतं की जे ज्ञान शिक्षक विद्यार्थ्याला देत असतात तर हे ज्ञान विद्यार्थ्यामध्ये कोंबायचं नाही आहे. तर ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये न कोंबता त्यांच्यामध्ये ज्ञान हे असतंच, तर ते ज्ञान बाहेर काढायचं आहे. आणि जेव्हा शिक्षक हे विद्यार्थ्यामधलं ज्ञान बाहेर काढू शकतात त्यालाच खरं अध्यापन म्हणतात. आणि मग हे कशामुळे शक्य होतं, तर ते प्रश्नोत्तरांमुळे शक्य होतं. प्रश्नोत्तरामध्ये विद्यार्थी हे सक्रिय सहभागी असतात. ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असते. त्यामधून वर्गातलं वातावरणही चांगलं राहतं आणि यातून घडून येणारं अध्ययन जे आहे तर ते टिकाऊ स्वरूपाचं असतं. आणि म्हणून प्रश्नोत्तर तंत्र हे शिक्षकाने वापरलं पाहिजे. त्यानंतरचं दुसरं तंत्र आहे ते म्हणजे नाट्यीकरण. तर असे काही पाठ्यविषय असतात की त्यामध्ये व्यक्तीच्या भावना, मूल्य, समस्या हे समजून घ्यायचं असतं. आणि अशा प्रकारच्या घटकाचं आकलन होण्यासाठी नाट्यीकरण हे तंत्र उपयोगात आणता येतं. नाट्यीकरण तंत्र हे अनुभवसिद्ध अध्ययनाला पोषक असतं. त्यामुळे भावनांची जाणीव जागृती करणं शक्य होतं, नव्या कल्पना सुचतात आणि यासाठी नाट्यीकरण तंत्र हे महत्त्वाचं. पुढचं तंत्र आहे उदाहरण व दाखले. अध्यापनामध्ये उदाहरणं आणि दाखले देत असताना शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या सामाजिक स्तराचा, आर्थिक स्तराचा, सांस्कृतिक स्तराचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार उदाहरणं द्यावी लागतात. उदाहरणार्थ ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना सारखी उदाहरणं देऊन चालणार नाही.
आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचा या अंगाने विचार करायचा असतो. त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्तर कोणता आहे, तर हा लक्षात घेऊन शिक्षकाने उदाहरणे व दाखले देणे हे आवश्यक असतं. तसंच उदाहरणं आणि दाखले देत असताना विद्यार्थ्यांचं जुनं ज्ञान कोणतं आहे, तर हे लक्षात घेऊन आणि नवीन ज्ञान दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यांची सांगड घातली जाईल आणि अध्यापन हे परिणामकारक होईल, अध्ययन हे कायमस्वरूपी लक्षात राहील. त्यानंतरचं पुढचं तंत्र आहे ते म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास. तर या पर्यवेक्षित अभ्यासामध्ये काय असतं, तर पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे काय, तर सुनियोजित, सुसंघटित आणि दिग्दर्शित केला गेलेला विद्यार्थ्यांचा अभ्यास म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास. तर ज्या तासिका ठरवलेल्या असतात, तर या ठरवलेल्या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकाने स्वतः हजर राहून त्यांना व्यक्तिगत मदत व मार्गदर्शन करून अभ्यास कसा करावा हे शिकवण्याचे तंत्र म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास. विद्यार्थ्याला अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रेरणा, मार्गदर्शन व मदत करून त्याला स्वावलंबी व कार्यक्षम करण्याचं तंत्र म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास. तर यामध्ये पर्यवेक्षित अभ्यासामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत थांबणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना मदत करणं हे अपेक्षित असतं. तर पर्यवेक्षित अभ्यास हा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यापनाच्या तासिका व्यतिरिक्त अन्य वेळात केला गेला पाहिजे. तासालाच आपल्याला पर्यवेक्षित अभ्यास घेता येत नाही, तर त्याला वेगळा वेळ द्यायचा आणि यामध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका दूर होतात आणि अध्ययन हे विद्यार्थ्यांचं चांगलं होतं. त्यानंतरचं पुढचं तंत्र जे आहे ते आहे कथाकथन. तर विशेषतः मराठीच्या अध्यापनामध्ये कथाकथनाला खूपच महत्त्व आहे. कथेमुळे मनोरंजन होतं, भाषिक विकास होतो, कल्पनाशक्तीचा विकास होतो. असं नाही की मराठीमध्येच कथाकथनाचा वापर करता येतो, तर कथेचा आधार घेऊन आपल्याला प्रस्तावना करता येते. तसंच एखादं उदाहरण, दाखला म्हणून आपल्याला कथेचा वापर करता येतो. अगदी गणित, विज्ञान विषयामध्ये सुद्धा आपल्याला कथनाचा वापर हा प्रभावीपणे करता येतो. पुढचं तंत्र आहे गटचर्चा. तर गटचर्चा म्हणजे काय, तर चर्चा हेतुपूर्ण आणि सहकार्यात्मक असते. परस्परांशी अनुभवांची देवाणघेवाण करणं, निर्णय घेणं, समस्या निराकरण करणं असे वेगवेगळे हेतू ठेवून आणि चर्चा घेता येते. तर चर्चेमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतात, त्यामुळे गट हा तयार होतो आणि त्या गटामध्ये अनुभवांची देवाणघेवाण होते. आणि कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा जर गट असेल, समूह असेल, तर त्यांच्याजवळचं ज्ञान हे जास्त असतं, कारण ज्ञानाचे स्रोत हे जास्त असतात. त्यांना वेगवेगळे अनुभव तसंच वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे समूहामध्ये एकत्रित होत असतं. म्हणून एका व्यक्तीने केलेल्या विचारापेक्षा गटाचे विचार हे अधिक समृद्ध असतात आणि म्हणून गटामधून जास्त माहितीही मिळत असते. म्हणून गटचर्चा ही घेतली गेली पाहिजे. त्यानंतरचं पुढचं तंत्र आहे ते म्हणजे परिसंवाद. तर परिसंवाद म्हणजे काय, तर परिसंवाद म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त लोकांना एखाद्या विषयासंबंधी भिन्न भिन्न दृष्टिकोन असलेली तयारी करणं, ती सादर करणं आणि चर्चा करणं. तर परिसंवादामुळे काय होतं, तर विद्यार्थी स्वयं अध्ययनाला लागतात, कारण गट केलेले असतात आणि आपल्या गटाने अधिक चांगलं केलं पाहिजे यासाठी ते वेगवेगळी माहिती मिळवायचा प्रयत्न करतात आणि त्यामधून स्वयं अध्ययन हे होत असतं. म्हणून हे तंत्र वापरलं पाहिजे. त्यानंतरचं पुढचं तंत्र आहे ते म्हणजे सेमिनार. तर सेमिनार म्हणजे काय, तर ज्या विषयावर चर्चा करायची आहे तर त्याचे वेगवेगळे उपघटक करायचे आणि हे उपघटक विद्यार्थ्यांना वाटून द्यायचे. मग एक विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचा गट करायचा आणि विद्यार्थी त्या घटकावर मग विचार करतील, काही संदर्भ साहित्य शोधतील आणि मग त्याचं सादरीकरण करतील. तर यामुळे सुद्धा विद्यार्थी स्वयंअध्ययनाला प्रवृत्त होत असतात. पुढचं तंत्र आहे बुद्धिमंथन. तर बुद्धिमंथन तंत्र हे केव्हा वापरायचं, तर जेव्हा एखाद्या समस्येची उकल करायची असते आणि त्या समस्येची उकल करण्यासाठी काही सृजनात्मक क्रिया करायची असते, तर त्याला बुद्धिमंथन असं म्हणतात.
तर गटामध्ये यामुळे आंतरक्रिया ह्या खूप चांगल्या प्रकारे होतात आणि जितक्या चांगल्या आंतरक्रिया होतील तर तितकं हे तंत्र यशस्वीपणे वापरलं गेलं असं आपल्याला म्हणता येतं. पुढचं तंत्र आहे ते म्हणजे भूमिका पालन. तर शालेय विषयांशी संबंधित किंवा विद्यार्थी वर्तनाशी संबंधित, भावनांशी संबंधित अशा काही समस्या विद्यार्थ्यांसमोर ठेवल्या जातात आणि त्या समस्या समजून घेणं, त्यावर मार्ग शोधणं, तर यासाठी भूमिका पालन हे तंत्र वापरलं जातं. पुढचं तंत्र आहे ते म्हणजे स्कॅफोल्डिंग. तर हे तंत्र केव्हा वापरायचं असतं तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनातील उणिवा दूर करण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं आणि याचं ध्येय हे असतं की विद्यार्थ्यांमध्ये ज्या नकारात्मक भावना आहे तर त्या कमी करणं हे या तंत्राचा उद्देश असतो. पुढचं तंत्र आहे कार्यशाळा. तर या कार्यशाळेमध्ये एखाद्या तंत्रावर, एखाद्या कृतीवर भर दिलेला असतो आणि कृतीमधून त्या गटावर कार्य करून घेतलं जातं. तर यासाठी कार्यशाळा या घेतल्या जातात. कार्यशाळेतून समूहाने प्रत्यक्ष कृती करून घेतली जाते, त्यामुळे कार्यशाळा हे तंत्रही उपयोगी आहे. त्यानंतरचं पुढचं तंत्र आहे ते म्हणजे अभिरूपता. अभिरूपता म्हणजे एखाद्या वस्तुस्थितीसारखी दुसरी भासमय परिस्थिती निर्माण करणं म्हणजे अभिरूपता. उदाहरणार्थ तारांगण, ताऱ्यांविषयीची जर माहिती द्यायची असेल तर अभिरूप पद्धतीने तारांगण हा घटक शिकवता येतो. पुढचं तंत्र आहे ते म्हणजे कथन. तर कथनामुळे कमी वेळात अधिक अभिरुचीपूर्ण माहिती देता येते. तर यासाठी काही घटकांसाठी, काही आशयासाठी कथन हे तंत्र वापरणं योग्य असतं. पुढचं तंत्र आहे ट्युटोरियल. तर शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना जे अभ्यासाचं कार्य देतात तर हे पूर्वनियोजित कार्य असतं. आधी विद्यार्थ्यांना प्रश्न द्यायचे, त्यानंतर त्यांना संदर्भ ग्रंथांची यादी द्यायची आणि विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यावरून शिक्षक मग प्रश्न विचारतात आणि त्याचं मार्गदर्शन करतात. तर या प्रकारे ट्युटोरियल हे अध्यापन तंत्र वापरता येतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अध्यापन तंत्राचा वापर करून शिक्षक त्यांचं अध्यापन हे प्रभावी करू शकतात, जेणेकरून विद्यार्थ्यांचं अध्ययन हे टिकाऊ स्वरूपाचं बनेल. तर अशा प्रकारे अध्यापनामध्ये वेगवेगळ्या अध्यापन तंत्र हे वापरून आणि शिक्षकांनी योग्य आणि प्रभावी परिणामकारक अध्यापन हे केलं पाहिजे.